विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4 ऑपरेशन्स रिसर्च. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण जून 2023 क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन नंबर 1 सोडवायला सुरुवात करतो. सो क्वेश्चन नंबर 1 असा असतो बघा. अटेम्प्ट एनी 5 क्वेश्चन्स 2 मार्क्स ईच. ओके. क्वेश्चन नंबर 1 मधील एक क्वेश्चन बघा. ड्रॉ ए फिजिबल रिजन फॉर द फॉलोइंग कॉन्स्ट्रेंट्स 3x plus y less than or equal to 6, x plus 2y is equal to 4. आता याचं सोल्युशन बघा. फर्स्ट कॉन्स्टंट जे ते आपण इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचं. 3x plus y is equal to 6. आम्हाला ते लेस दॅन और इक्वल टू 6 म्हटले, पण ग्राफ काढत असताना आपण त्याला इक्वल टू घेऊन त्याच्यावरचे पॉइंट्स काढायचे. पुट x इज इक्वल टू 0. या लाईनवर x इज इक्वल टू 0 घेतल्यास सरळ सरळ y इज इक्वल टू 6 मिळतो, कारण इथे 0 लिहिला म्हणजे y इज इक्वल टू 6. सो पहिला पॉइंट या लाईनवरचा तुम्हाला मिळाला, त्याला आपण a नाव दिलं. x ची किंमत 0, y ची किंमत 6. त्यानंतर त्याच लाईनवर आपण y इज इक्वल टू 0 घ्यायचं. सो पुट y इज इक्वल टू 0. जर y 0 घेतला म्हणजे या इथे जर आपण 0 लिहिला तर 3x इज इक्वल टू 6 येणार. सो x इज इक्वल टू 3 2 जा 6 2. अशा रीतीनं x ची किंमत 2, y ची किंमत 0. हा सेकंड पॉइंट ज्याला आपण b नाव दिलं. सेकंड इक्वेशन असं दिलं होतं मला, x प्लस 2y इज इक्वल टू 4. परत तेच पुट x इज इक्वल टू 0. जर x 0 घेतला तर 2y इज इक्वल टू 4 राहणार, म्हणजेच y इज इक्वल टू 2 येणार. सो या लाईनवरचा फर्स्ट पॉइंट काय मिळाला? 0 2. याला आपण c नाव दिलं. त्यानंतर पुट y इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 4 येणार. सो 4 0 हा या लाईनवरचा सेकंड पॉइंट आम्हाला मिळाला, त्याला आपण डी नाव दिलं. ओके. अशा रीतीनं पहिल्या लाईनवर ए आणि बी, दुसऱ्या लाईनवर सी आणि डी हे 2 पॉइंट्स आम्हाला मिळाले. आता ते आम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ड्रॉ करायचे. तर मित्रांनो हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. ओके. आपण हे पॉइंट आता ड्रॉ करणार. तुम्हाला ए जो पॉइंट मिळाला होता तो होता 0 6. सो एक्स ऍक्सिसचा 0 इथं, तर वाय ऍक्सिसचा 6 या इथं. ओके. त्याला आपण ए नाव दिलं 0 6. त्यानंतर पॉइंट बी काढायचा आम्हाला. हा पॉइंट बी या इथे बघ, एक्स ऍक्सिस टू वाय ऍक्सिस 0. हा पॉइंट बी 2 0. अशा रीतीनं आपण ए आणि बी या 2 पॉइंट्सला जॉईन करणारी ही लाईन काढली, जिचं इक्वेशन आहे 3x प्लस y इज इक्वल टू 6. त्यानंतर पॉइंट सी आम्हाला ड्रॉ करायचा आहे. हा या इथं बघ पॉइंट सी, 0 आणि 2 हा पॉइंट सी. तर पॉइंट डी या इथं 4 0 या इथं, एक्स ऍक्सिसची 4 वाय ऍक्सिस 0. आणि अशा रीतीनं सी आणि डी हे 2 पॉइंट्स आपण जोडले. तुझ्या असं लक्षात येतं की हे 2 इक्वेशन या इथं एकमेकाला इंटरसेक्ट करतात. आता तुम्हाला कॉन्स्टंट जे दिलं होतं ते असं होतं 3x प्लस वाय लेस दॅन और इक्वल टू 6. लेस दॅन म्हटलंय म्हणजे या लाईनच्या खाली, हे जे आपण एरो दाखवले याचा अर्थ हे खाली घ्यायचे, रिजन हा खाली घ्यायचा आम्हाला लेस दॅन म्हटले. आणि एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4 ही लाईन ही आहे सी डी. तर प्रत्यक्षात ह्या लाईनच्या खाली आणि ह्या लाईन वर असा जो रिजन आम्हाला मिळतो तो हा सी टू ई एवढाच. ओके. अशा रीतीनं दिस इज द फिजिबल रिजन, ज्याला आपण सेगमेंट सी ई असं म्हणणार. तर अशा रीतीनं आपण फिजिबल रिजन इज
सेगमेंट सीई असं लिहिणार. हे सेगमेंट सीई फिजिबल रिजन. ओके. क्वेश्चन नंबर 1 सी बघा. डिफाइन डिजेनरेसी इन ट्रांसपोर्टेशन प्रॉब्लेम. आंसर. Degeneracy. For an initial basic feasible solution in a general transportation problem, the number of occupied cells must be m plus n minus 1, where m is the number of rows and n is the number of columns. If for a given transportation problem, the number of occupied cells is less than m plus n minus 1, then the solution is called as degenerate solution. Such a solution is known as degeneracy in transportation problem. ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके. क्वेश्चन नंबर 1 मधील डी हा क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग असाइनमेंट प्रॉब्लेम फॉर मिनिमायझेशन. आणि तुम्हाला हा टेबल दिलाय बघा. ए बी सी 1 2 3 हा टेबल आणि या सेल दिलेत. या सेल मधले या व्हॅल्यूज दिले. हा असाइनमेंट प्रॉब्लेम आम्हाला मिनिमायझेशन साठी सॉल्व करायचा. ओके. मग आता रो रिडक्शन. ही रो रिडक्शन ऑपरेशन काय असतं? सबट्रॅक्टिंग स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ ईच रो फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ द सेम रो वी गेट. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ज्या रो आहेत ना 1 2 आणि 3, ह्या प्रत्येक रो मध्ये आम्हाला स्मॉलेस्ट एलिमेंट बघायचा आणि तो स्मॉलेस्ट एलिमेंट त्या रो मधील प्रत्येक एलिमेंट मधून वजा करायचा. आता ही पहिली रो आहे. यामध्ये 12 10 आणि 8 या एंट्रीज आहेत. यात सगळ्यात लहान एंट्री आहे 8. मग आपण काय करणार? 12 मधून 8 10 मधून 8 आणि 8 मधून 8 वजा करणार. ओके. मग आता 12 मधून 8 गेले, खाली उरले 4. हे बघ, या इथं मी लिहिलं 4. त्यानंतर 10 मधून 8 गेले, खाली उरले 2. या इथं मी लिहिले 2. आणि 8 मधून 8 गेले, इथं लिहिला 0. ओके. म्हणजे पहिली रो 4 2 0 झाली. आता सेकंड रो बघा. या सेकंड रो मध्ये 8 9 आणि 11. इथं पण सगळ्यात लहान एलिमेंट आहे 8. मग 8 मधून 8 गेले 0. 9 मधून 8 गेला 1. 11 मधून 8 गेले 3. म्हणजे 0 1 3 असं आपण सेकंड रो मध्ये लिहिणार. 0 1 3. ओके. आता थर्ड रो बघ. या थर्ड रो मध्ये एलिमेंट काय आहेत तर 14 11 12. सगळ्यात लहान कोण आहे? 11. मग 14 मधून 11 गेले 3 उरला. 11 मधून 11 गेले 0 उरला. 12 मधून 11 गेले 1 उरला. म्हणजे 3 0 1. ओके. म्हणून ही थर्ड रो झाली 3 0 1. हे रो रिडक्शन ऑपरेशन होय. ओके. ज्या पद्धतीने आपण रो रिडक्शन करतो, मग आता कॉलम रिडक्शन पण करायचं असतं. तर आपण तसं लिहिलं. कॉलम रिडक्शन ही सेकंड स्टेप आहे. काय असतं ते? सबट्रॅक्टिंग स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ ईच कॉलम फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ द सेम कॉलम वी गेट. आता या टेबलवरून कॉलम रिडक्शनचा टेबल करायचा. तुम्हाला माहिती तो काय सांगतो? प्रत्येक कॉलम चेक करा. त्यामधली मिनिमम जी संख्या आहे ती प्रत्येक एलिमेंट मधून, त्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंट मधून वजा करा. आता इथं 0 आहे सगळ्यात मिनिमम. मग इथं 0 वजा करून काय फरक पडणार? काहीच नाही. 4 0 3 ऍज इट इज राहणार. आता सेकंड कॉलम बघ. इथं मिनिमम संख्या आहे 0. हा 0 प्रत्येक एलिमेंट मधून वजा केल्याने काय फरक पडणार? 2 1 0 ऍज इट इज राहणार. आणि हा थर्ड कॉलम बघ.
इथं पण 0 मिनिमम आहे. मग मिनिमम 0 सगळ्यातून वजा करून याच्यात काहीही बदल होणार नाही. थोडक्यात काय तर हा टेबल ॲज इट इज राहणार कॉलम रिडक्शन नंतर. म्हणजे 420 013 301. ओके. तर मित्रांनो थोडक्यात कॉलम रिडक्शनमुळं काहीही फरक पडणार नाही. प्रत्येक कॉलम ॲज इट इज राहणार. म्हणून लास्ट टेबल आम्हाला काय मिळाला 403 210 031. ओके. हा टेबल आम्हाला कॉलम रिडक्शन नंतर मिळाला. आता मित्रांनो आम्हाला काय करायचं असतं माहिती का, ह्या प्रत्येक रो मध्ये 0 आम्हाला शोधायचा असतो. आता या रो मध्ये इथं 0 आहे, तो एकटाच 0 आहे म्हणून त्याला आपण चौकट केली. याला चौकट केली म्हणजे खाली जर कोणी या कॉलम मध्ये 0 असेल तर त्याला काट मारायची असते. ओके. त्यानंतर सेकंड रो बघ. सेकंड रो मध्ये इथं 0 आहे, त्याला चौकटीत घेतला. मग या कॉलम मध्ये जितके 0 असतील त्यांना सगळ्यांना कट करायचं. कोणीच नाहीये त्यामुळे फक्त याला चौकट केली. फायनली ही थर्ड रो. या थर्ड रो मध्ये एकच 0 आहे, त्याला चौकट केली. मग या कॉलम मध्ये इतर कुठे 0 तुम्हाला आढळेल तर त्याच्यावर फुली मारायची. पण असं काहीही नाही. आता मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की या प्रत्येक रो मध्ये हा जो चौकटीतला 0 आहे त्याला आपण असाइन्ड 0 असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक रो मध्ये एक असाइन्ड 0 आहे. ओके. त्याचप्रमाणे प्रत्येक कॉलम मध्ये एकच 0 असाइन केलेला आहे म्हणजे चौकटीतला 0 आहे. म्हणजे आपल्याला इथं थांबायला हरकत नाही. मग आपण लिहिणार काय ते बघा. नाव स्कॅनिंग. एव्हरी रो कंटेन्स अ सिंगल 0. मार्क दॅट 0 ॲज स्क्वेअर. तर प्रत्येक रो मध्ये एक सिंगल 0 तुम्हाला आढळतो, त्याला तुम्ही असं चौकटीची मार्क करायची. ओके. सिमिलरली एव्हरी कॉलम कंटेन्स सिंगल 0 मार्क्ड ॲज स्क्वेअर. त्याचप्रमाणे काय झालं की प्रत्येक कॉलम मध्ये तुम्हाला मार्क्ड म्हणजे चौकटीतला सिंगल 0 मिळाला. मग याचा अर्थ काय झाला. सिन्स in above table every row and column have only one assignment. म्हणजे प्रत्येक रो किंवा कॉलम मध्ये केवळ आणि केवळ एकच 0 चौकटीत आहे ज्याला आपण असाइनमेंट म्हणणार. सो नंबर ऑफ असाइनमेंट इज इक्वल टू ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. मग असे किती असाइनमेंट आहेत 3 आणि त्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3/3. म्हणजे ऑर्डर इज 3, नंबर ऑफ असाइनमेंट 3. याचा अर्थ असा झाला द असाइनमेंट आर. आता असाइनमेंट काय असते तर पहिल्याला सी. याचा अर्थ पहिल्या रो मध्ये सी या कॉलम मध्ये 0 तुम्हाला आढळेल ज्याला तुम्ही असाइन केलेलं आहे म्हणजे ज्याला चौकट केलेली. दुसऱ्याला ए म्हणजे दुसऱ्या रो मध्ये ए या कॉलम मध्ये तुम्ही 0ला चौकट केलेली आहे. आणि तिसऱ्या रो मध्ये बी या कॉलम मध्ये 0 तुम्हाला आढळतो त्याला चौकट केलेली आहे. मग आपण काय म्हणणार द मिनिमम कॉस्ट. आता बघा सी मध्ये 8 आकडा आहे. पहिल्या रोच्या सी मध्ये 8 आकडा आहे. दुसऱ्या रो मध्ये ए मध्ये 8 आकडा आहे. तर तिसऱ्या रो मध्ये बी मध्ये 11 आकडा आहे. सो 8 + 8 + 11 that is equal to 27. So this is the minimum cost. Question number first मधला ई बघा. Obtain initial basic feasible solution of the transportation problem by using least cost method. ओके. आणि तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. हे बघा हा टेबल येतो. यामध्ये O1 O2
ह्या 2 रो आहेत आणि ही डिमांडची रो आहे. तर D1, D2, D3 हे 3 कॉलम आहेत आणि हा सप्लायचा कॉलम आहे. ओके, यामध्ये हाच तक्ता आपण पहिल्यांदा बनवून घेणार सोल्युशनसाठी अगदी असा जसा ओरिजिनल प्रॉब्लेम होता एक्झॅक्टली त्या प्रॉब्लेमनुसार आपण हा तक्ता बनवला. यात काय केलं आपण, फक्त इथं स्पेस सोडलेली आहे. यामध्ये आम्हाला एंट्री करायची आहे. ओके, व्हॅल्यू असाइन करायची. आता लिस्ट कॉस्ट मेथड करतात कशी, या सगळ्यामध्ये लिस्ट संख्या आहे 3. ओके, म्हणजे हा सेल आपण निवडायचा. आता या सेलमध्ये आपण काय करणार माहिती का, खाली बघणार डिमांड किती आहे 11. तर या सेलमधून सप्लायकडे बघणार किती आहे 20. तर 11 आणि 20 यात मिनिमम कोण आहे 11. म्हणून तुम्ही काय करणार माहिती का, हा 11 खोडणार, तिथे लिहिणार 0 आणि हा 11 तुम्ही या सेलमध्ये या इथं लिहिणार. ओके, आणि त्याला लिहिल्यानंतर असा राऊंड करणार. आता त्याच वेळेस इथं जसं 11 तुम्ही वजा करून 0 लिहिला तसंच इकडे बघा, आणि हा सप्लाय 20 आहे, त्याच्यातून 11 गेले तर खाली उरले 9, म्हणून या इथं तुम्ही लिहिणार 9. ठीक आहे, तर जिथं 0 झाला डिमांड किंवा सप्लाय तो कॉलम किंवा ती रो आम्हाला पुढचे सगळे एलिमेंट फुली मारायचे असतात. आता बघा, हा जो कॉलम आहे या इथला डिमांड 11 होता, आपण आता 0 लिहिला. जर हा 0 लिहिला तर ह्या कॉलमचा आता परत विचार करायचा नाही, म्हणजे या इथं तू काय लिहिशील फुली. ओके, आता नेक्स्ट परत उरलेले जे सेल आहेत सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू कुठे दिसते बघा, इथं 7 आहे, इथं 12 आहे, इथं 10 आहे, इथं 5 आहे. ह्याचा तर विचार तुला करायचा नाही. मग इथं ही मिनिमम व्हॅल्यू झाली, म्हणजे तू या सेलचा विचार करशील. या सेलचा विचार करशील म्हणजे खाली बघशील डिमांड किती आहे 10. या सेलमधून सप्लायकडे बघशील किती आहे 14. मग या दोघांमध्ये मिनिमम कोण आहे 10, म्हणून तू काय करशील, हा 10 खोडायचा, इथं लिहायचा 0 आणि हा 10 या इथं लिहून टाकायचा. ओके, या इथं 10 लिहिला की त्याला राऊंड करून टाक. आता या 14 मधून हा 10 वजा करायचा, खाली उरले 4, म्हणून तू इथं लिहिशील 4. ओके, दुसरी गोष्ट, इथं जर डिमांड 0 झाला तर या कॉलमचा विचार नाही करायचा आपल्याला, म्हणून इथं तुला फुली मारायची आणि गोल करून टाकायचं. ठीक आहे, आता परत मिनिमम शोध. इथं विचार करायचा नाही, इथं ऑलरेडी आपण असाइन केलेलं आहे. ही आहे 12, ही आहे 10. या दोघांचा आम्हाला विचार करायचा नाही. इथं तर व्हॅल्यू असाइन केली, इथं तर तुम्ही फुली मारली, म्हणजे तुझ्याकडे फक्त आता 2च सेल उरलेत, 1, 2. याच्यात मिनिमम व्हॅल्यू कुठे आहे इथं. मग इथं बघ खाली किती आहे डिमांड 13. इथून इकडे बघ सप्लाय किती आहे 4, म्हणून ही मिनिमम व्हॅल्यू खोड, इथं 0 लिहून टाक, हा 4 या इथं लिहून टाक, ही इथं 4 असाइन झालेली व्हॅल्यू. मग आता 13 मधून 4 जर गेले खाली 9 उरतात. ठीक आहे, आता फायनली तुझ्याजवळ एकच शिल्लक सेल आहे, तो म्हणजे हा. ओके, मग आता इथून खाली पाहिलं डिमांड 9 आहे, इथून सप्लायकडे पाहिलं सप्लाय पण 9 आहे, म्हणजे याचा अर्थ हा 9 खोड इथं 0 लिहि आणि हा 9 या इथं लिहून टाक. ओके, राऊंड करून टाक. शिवाय हा 9 याच्यातून वजा केला म्हणजे इथं पण उरणार 0. ठीक आहे, अशा रीतीनं तुझ्या आता एक गोष्ट लक्षात येते की कोणताही सेल शिल्लक राहिला नाही. एक तर तिथं व्हॅल्यू असाइन केली, नाही तर तिथं फुली मारली. बघून घे, इथं फुली, इथं व्हॅल्यू, इथं व्हॅल्यू, इथं व्हॅल्यू, इथं फुली, इथं व्हॅल्यू, म्हणजे हे 6 सेलपैकी कोणीतरी फुली किंवा कोणीतरी व्हॅल्यू असाइन केली. दुसरी गोष्ट,
या इथं डिमांडकडे बघ, सगळीकडं म्हणजे एव्हरी कॉलममध्ये डिमांड 0 झाला, तर एव्हरी रो मध्ये सप्लाय पण 0 झाला. याचा अर्थ आम्हाला आता इथं थांबावं लागेल. आता आन्सर कसं लिहितो आपण ते बघ. नंबर ऑफ असाइनमेंट. मित्रांनो, तुम्ही व्हॅल्यू किती ठिकाणी असाइन केलेले आहेत? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे नंबर ऑफ असाइनमेंट किती झाले? 4. ओके. मग नंबर ऑफ रोज किती आहेत, जे आपण एम ने डिनोट करतो? 2. नंबर ऑफ कॉलम्स किती आहे, जे आपण एन ने डिनोट करतो? 3. म्हणजे नंबर ऑफ रो 2, नंबर ऑफ कॉलम 3. अशा रीतीने जी एक कंडिशन असते m प्लस n मायनस 1, m प्लस n मायनस 1, किमती भरा. m2 n3 मायनस 1, म्हणजे 2 प्लस 3 5 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 4. म्हणजे m प्लस n मायनस 1 आणि नंबर ऑफ असाइनमेंट इक्वल आलेले आहेत. याचा अर्थ असा झाला की द सोल्युशन इज ऑप्टिमल. ओके. मग इनिशियल, बेसिक, फिजिबल सोल्युशन म्हणजे x12, याचा अर्थ फर्स्ट रो सेकंड कॉलम, तिथं आपण 11 लिहिला. फर्स्ट रो थर्ड कॉलम, तिथं आपण 9 लिहिला. सेकंड रो फर्स्ट कॉलम, तिथं 10. आणि सेकंड रो थर्ड कॉलम, इथं आपण व्हॅल्यू असाइन केली 4. तर याला इनिशियल, बेसिक, फिजिबल सोल्युशन म्हणतात. मग आता टोटल कॉस्ट काढायची तुला. टोटल कॉस्ट इज इक्वल टू 11 इंटू 3 प्लस 9 इंटू 12 प्लस 10 इंटू 5 प्लस 4 इंटू 10. म्हणजे ज्या व्हॅल्यू तुम्ही असाइन केल्या, त्या व्हॅल्यू असाइन केलेल्या आणि तिथं ऑलरेडी असणारी व्हॅल्यू यांचा गुणाकार घ्यायचा. अशी ऍडिशन तुम्ही करायची. एकदा बघून घे. 11 इंटू 3 प्लस 9 इंटू 12 प्लस 10 इंटू 5 प्लस 4 इंटू 10. हेच मी या इथं लिहिलं आणि त्यांची केली मी ऍडिशन. अशा रीतीनं हा जो गुणाकार आला तो आपण खाली लिहिला. 33, 108, 50, 40 आणि ही ऍडिशन केली ती आली ₹231. सो दिस इज टोटल कॉस्ट. क्वेश्चन नंबर 1 मधील एफ हा क्वेश्चन बघा. राईट ड्युअल ऑफ द फॉलोविंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. तुम्हाला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम दॅट इज LPP काय दिले? मिनिमाइज z इज इक्वल टू 3x1 प्लस 25x2 subject to 2x1 plus 4x2 greater than or equal to 40, 3x1 plus 2x2 greater than or equal to 50, and x1 and x2 are greater than or equal to 0. This is the LPP given. आता ह्याचं तुम्हाला ड्युअल कसं लिहितात ड्युअल ते बघून घे बरं का. सोल्युशन. हिअर नंबर ऑफ कॉन्स्टंट 2. हे जे सब्जेक्ट 2 मध्ये जे 2 इनइक्वालिटी दिलेले आहेत त्यांना आपण कॉन्स्टंट म्हणतो. ओके. आणि याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणतो. झेड हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असतं. सब्जेक्ट 2 हे कॉन्स्टंट असतात. किती कॉन्स्टंट आहेत? 1, 2. ओके. हे तर एक्सचे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत असं म्हटलंय. याचा अर्थ कॉन्स्टंट फक्त 2 आहेत म्हणून आपण तसं लिहिलं सोल्युशन मध्ये. हिअर नंबर ऑफ कॉन्स्टंट्स इज इक्वल टू 2. ठीक आहे. आता बघा बरं का. लेट द ड्युअल व्हॅरिएबल बी. जर 2 कॉन्स्टंट आहेत तर ड्युअल व्हॅरिएबल सुद्धा 2च असणार. एक y1 दुसरा y2. ठीक आहे. हेन्स ड्युअल ऑफ गिव्हन LPP इज. मित्रांनो, आम्हाला मिनिमाइज म्हटलेलं आहे. आपण ड्युअल लिहिताना मॅक्सिमाइज लिहायचं. मॅक्सिमाइज झेड. ड्युअल लिहिताना आपण काय करतो? कॉन्स्टंट मध्ये जे राईट हँड साइडचे फिगर असतात ते आम्हाला y1 आणि y2 च्या
कोइफिशियंटला लिहायचे असतात. ओके, म्हणून आपण कसं लिहितोय बघ. मॅक्सिमाइज झेड इज इक्वल टू 40y1 प्लस 50y2. ठीक आहे, दोनच व्हेरिएबल घ्यायचे y1 आणि y2 आणि कॉन्स्टंट सुद्धा दोनच आहेत. त्या कॉन्स्टंट एकची राईट हँड साइड आहे 40 म्हणून मी लिहिलं 40y1. तर कॉन्स्टंट नंबर 2 ची राईट हँड साइड 50 आहे, मी लिहिलं 50y2. दिस इज मॅक्सिमाइज झेड इज इक्वल टू असं लिहायचं. आता सब्जेक्टिव्ह लिहिताना आपण काय करतो ते पण नीट समजून घ्या बरं का. हे जे कॉन्स्टंट आहेत 1 आणि 2 हे आम्हाला y1 y2 असं लिहायचं असतं बरं का. हे कोइफिशियंट घ्यायचे, इथं लिहायचं y1, इथं लिहायचं y2. ठीक आहे, म्हणजे काय होईल, सब्जेक्टिव्ह असं तू लिहिशील 2y1 प्लस 3y2. x1 x1च्याच व्हॅल्यू बघायच्या. सो 2y1 प्लस 3y2 आणि ह्याला आता तुला लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणायचं. किती ते पण बघून घे. हे लेस दॅन ऑर इक्वल टू 3. ठीक आहे, मग कसं लिहिशील तू, 2y1 प्लस 3y2 लेस दॅन ऑर इक्वल टू 3. आता सेकंड कॉन्स्टंट ह्याचं काय लिहायचं ते पण बघून घे. हे x2 आहे, मग इथं तू लिहायचं 4y1 प्लस 2y2. ओके, आणि लेस दॅन ऑर इक्वल टू किती लिहिशील, 25. म्हणून सेकंड कॉन्स्टंट असं होईल 4y1 प्लस 2y2 लेस दॅन ऑर इक्वल टू 25. आणि फायनली काय म्हणायचं, y1 y2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. दिस इज ड्युएल फॉर्म. ओके, ऑफ गिवन LPP. क्वेश्चन नंबर 1 मधील जी हा क्वेश्चन बघा. राईट स्टँडर्ड फॉर्म ऑफ द फॉलोविंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. मिनिमाइज z इज इक्वल टू 4x1 प्लस 3x2. Subject to 2x1 plus x2 greater than or equal to 10. Minus 3x1 plus 2x2 less than or equal to 6. x1 x2 greater than or equal to 0. आता याचं स्टँडर्ड फॉर्म लिहायचं. स्टँडर्ड फॉर्म लिहायचं म्हणजे काय, हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे या इनइक्वालिटी काढून त्या ठिकाणी इक्वल टू चं साइन लिहायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा की ग्रेटर दॅन असेल तर त्यामध्ये सर प्लस व्हॅल्यू सबट्रॅक्ट करावी लागते. लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर यामध्ये स्लॅक व्हॅरिएबल ऍड करायचा असतो. यामध्ये मिनिमाइज आहे, मग तुम्ही मिनिमाइजच लिहा. मिनिमाइज झेड इज इक्वल टू 4x1 प्लस 3x2. ओके, हेच लिहायचं 4x1 प्लस 3x2. पण तुम्हाला ते स्लॅक आणि सरप्लस दोन्हीही व्हॅरिएबल लिहायचे. स्लॅक आणि सरप्लस आपण S1 S2 ने डिनोट करत असतो. S1 हा सरप्लस व्हॅरिएबल आहे, S2 हा स्लॅक व्हॅरिएबल आहे. दोन S ने डिनोट करतात, S1 S2. त्याला कोइफिशियंट लिहायचा 0. 0s1 प्लस 0s2 हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये 4x1 प्लस 3x2 प्लस 0s1 प्लस 0s2. दिस इज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता आम्हाला सब्जेक्टिव्ह मध्ये कॉन्स्टंट लिहायचे असतात. फक्त आता स्टँडर्ड फॉर्म लिहिताना ते कॉन्स्टंटचं रूपांतर इक्वेशन मध्ये होत असतं, म्हणजे इक्वल टू होत असतं. आणि त्यासाठी आपण सरप्लस आणि स्लॅक व्हॅरिएबल सबट्रॅक्ट आणि ऍड केलेली आहेत. तर नीट बघ, मी मगाशी बोललो होतो निगेटिव्ह म्हणजे वजा केलं ते सरप्लस आहे. का केलं तर ती इनइक्वालिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल असते तेव्हा सरप्लस व्हॅरिएबल सबट्रॅक्ट करतात. मग तू सब्जेक्ट टू काय लिहिशील, 2x1 प्लस x2
मायनस S1 इज इक्वल टू 10. ओके. आता सेकंड हे इथं बघ, लेस दॅन ऑर इक्वल टू आहे ना, मग इथं स्लॅक व्हॅरिएबल ऍड होईल. कसं लिहिशील तू? -3x1 प्लस 2x2 प्लस S2 इज इक्वल टू 6. ओके. बघ, -3x1 प्लस 2x2 प्लस S2 इज इक्वल टू 6. म्हणजे थोडक्यात दोन्हीही इनइक्वॅलिटी इक्वेशन फॉर्ममध्ये आल्या. इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू होतं म्हणून सरप्लस व्हॅरिएबल वजा केला. तर इथं लेस दॅन ऑर इक्वल टू होतं म्हणून स्लॅक व्हॅरिएबल ऍड केला. सो S1 हे सरप्लस व्हॅरिएबल आहे, S2 हे स्लॅक व्हॅरिएबल आहे. आता फायनली आपण लिहिताना काय लिहितो? x1 x2 S1 S2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहेत, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह आहेत. ओके. मग आता इथं तसं लिहा तुम्ही. हियर S1 इज सरप्लस व्हॅरिएबल अँड S2 इज स्लॅक व्हॅरिएबल. सो फ्रेंड्स, जून 2023च्या ऑपरेशन रिसर्चच्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नंबर 1 आपण आज पाहिला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.